आणि माझ्यासोबत आहे सध्या उदय देशपांडे सर, पद्मश्री ज्यांना भेटलेले आहे. मी सध्या पॅरिसमध्ये आहे आणि इंडिया हाऊस जे रिलायन्स फाउंडेशन आहे तिथं मी आत्ता एक अद्भुत बघितलं. म्हणजे मलखांब सारखा भारताचा जो देश आहे, भारतीच्या मातीतला जो खेळ आहे तो इथे इंडिया हाऊसमध्ये होतो आहे. आणि देशपांडे सरांच्या मार्गदर्शनामुळे सगळं हे झालं आहे. सर, हा जो अनुभव आहे मलखांब पॅरिसमध्ये ओलिम्पिक्सच्या इथं दाखवणं, अनेक विदेशी लोकसुद्धा होतं, भारतीय लोकांनी सुद्धा कदाचित पहिल्यांदा बघितलं असेल, तर कसं तुम्ही एक जर्नी एक्सप्लेन करा? हा एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे मलखांबासाठी. जेवढे तमाम भारतातले मलखांबपटू आहेत सगळ्यांना अभिमान वाटावा असा क्षण आहे की आज पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने इंडिया हाऊसमध्ये आज मलखांबाचं एक अर्धा तासाचं प्रात्यक्षिक आयोजित होतं की देशोदेशीतून आलेले खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, पत्रकार, प्रेक्षक या सगळ्यांना आपल्या मराठी मातीत जन्माला आलेला आहे एक अस्सल मराठमोळा खेळ मलखांब काय आहे याची झलक आम्ही दाखवली. आणि ह्याची मुळं खूप पूर्वी जातात. गेल्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर 2023मध्ये नीता अंबानी मॅडम त्यांनी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना मुंबईत निमंत्रित केलं होतं आणि घणसोलीला रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये मोठा, त्या पार्कमध्ये जवळजवळ 3-4 हजार शालेय मुलांचे वेगवेगळे खेळांचे प्रदर्शन होतं. त्याच्यामध्ये गल्ली क्रिकेट होतं, ज्याच्यामध्ये खो खो होता, ज्याच्यामध्ये मला 10 मुलगे आणि 10 अंध मुली यांचं मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी मिळाली. आणि ते त्यांना एवढं आवडलं की त्याच वेळेला त्यांनी ठरवून टाकलं की ज्यावेळेला पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये इंडिया हाऊस होईल त्यामध्ये आपण या अंध मुलांचं मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवायचं. आणि मग मला त्यांनी सांगितलं की छोटी छोटी मुलं जर असतील तर त्यांना घेऊन या. पण दुर्दैवाने त्यावेळेला शाळांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे सगळ्या शाळा बंद होत्या, मुलं आपापल्या घरी गेली होती. थोडंसं अवघड होऊन गेलं होतं. पण मला एक सांगा की आपल्या जे परफॉर्मन्स आम्ही बघितलं त्याच्यामध्ये काही अंध मुले सुद्धा होती, तर कसं शक्य की सर? म्हणजे मी सामान्य माणसांना सुद्धा मलखांब शक्य नाही, ज्यांना चांगले नेत्र आहे त्यांना सुद्धा शक्य नाही, पण हे कसं काय पॉसिबल आहे सर? म्हणजे त्याच्याबद्दल मलखांबाबद्दल खूप गैरसमज जास्त आहेत की मलखांब फक्त लहान मुलंच करतात, मोठे करत नाहीत, की मलखांब खूप अवघड आहे. तसा बाकी सगळे खेळ जमिनीच्या लेवलला खेळले जातात. हा एकच खेळ असा आहे जमिनीपासून 2 फूट, 4 फूट, 8 फूट, 10 फूट उंचीवरती खेळला जातो. त्यामुळे हातापायाचे स्नायू, त्याच्यामधली ताकद, लवचिकता, याच्याबरोबरच एक कॉन्फिडन्स, करेज, आत्मविश्वास हा त्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे मी 1992 पासून मुंबईमध्ये 3 अंधशाळा आहेत, कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड, विक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड, हॅपी होम फॉर द ब्लाइंड, या अंधशाळांमध्ये जाऊन तिकडच्या मुलामुलींना मलखांब शिकवतो. आणि त्या मुलामुलींनी आत्तापर्यंत मुंबईमध्ये, महाराष्ट्रात, भारतात अनेक ठिकाणी प्रात्यक्षिकं दाखवली आहेत. पण ऑलिम्पिक्समध्ये प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी मिळाली ही केवळ नीता अंबानी मॅडम यांच्यामुळे शक्य झालं. आणि त्यांना शिकवणं खूप वेगळा एक्सपिरियन्स होता की आपण इतरांना शिकवताना कशी माझी पद्धत होती, मी स्वतः करून दाखवत होतो. आता मी कसं केलं बघितलं, आता तुम्ही करा. आता यांना दाखवण्याचा काही प्रश्न नव्हता, ते बघू शकत नव्हते. मग त्यांना सगळी जी काही कृती आहे ती शब्दामध्ये बद्ध करून की तुमच्यासमोर रोप आहे, रोप हातामध्ये पकडा, मग डावा पाय उचला, डावा पाय आतमधनं रोपच्या आतमध्ये घाला, अंगठ्यात रोप पकडा, डावा पाय ताट करा. प्रत्येक कृती शब्दामध्ये बद्ध करून त्यांना सांगायची. आणि मग ते अंधपणे ब्लाइंडली तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही सांगतात ते करत जातात आणि अशी सुंदर कलाकृती निर्माण होते. सर, एक शेवटचा प्रश्न माझा, कदाचित भारत 2036मध्ये ऑलिम्पिक्स होस्ट करेल, त्यावेळेस प्रयत्न असा चालू आहे की मला असं वाटतं की योगासनाचा सुद्धा एक तो पार्ट आहे. तुम्हाला वाटतं की योगासन सारखा खेळ ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा यायला पाहिजे? अगदी आवश्यक आहे, कारण सगळ्या खेळांमध्ये लागणाऱ्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या मूलभूत कुवती या योगासनामध्ये डेव्हलप होतात. आणि मलखांब म्हणजे योगासनांचा एक ॲडव्हान्स आपण एक प्रकार म्हणू की